चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण फायनल अकाउंट्स 12वीचे जे काही छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत ते बघत आहोत. तर यामध्ये काही विद्यार्थ्यांचा क्वेश्चन असा आहे की सर, आम्हाला कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट जमत नाही. कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट जमत नाही. ठीक आहे, तर हा कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट आपल्याला कसा काढायचा, ते साधी सरळ गोष्ट आहे. जर तुम्हाला जी काही अमाऊंट, आता इंटरेस्ट रेट समजा मला 10% दिलेला आहे. किती टक्के दिलाय? 10% पर ॲनम. तर साधी सरळ गोष्ट आहे, जी अमाऊंट तुम्हाला दिलेली आहे 2 लाखावरती आपल्याला इंटरेस्ट रेट काढायचा असेल तर साधं करायचं आहे. ह्याच्यावरती 10 डिवायडेड बाय 100%, 10 आउट ऑफ 100 आणि त्यानंतर जेवढे काही महिने असेल, समजा 3 महिन्याचा करायचा असेल तर त्याला डिवायडेड बाय 12. तर अशा प्रकारे, तर हे 2 झिरो कट, हे 2 झिरो कट, बरोबर ना. तर 2000 इंटू 10 म्हणजे हे झाले 20,000 रुपये. 20,000 इंटू 3 हे झाले 3 1 3 3 चौक 12. ठीक आहे. 4 1 4 4 पंचे 20 म्हणजे इथे येतात 5,000 रुपये. ठीक आहे. आणि 5 1 5 म्हणजे याचा इंटरेस्ट येतो 5,000 रुपये पर ॲनम. किती येतो? 5,000 रुपये पर ॲनम. तर अशा प्रकारे आपण ते कॅल्क्युलेशन करू शकतो. त्यापेक्षा अजून जर सोपी ट्रिक्स तुम्हाला पाहिजे असेल तर हे 20,000 रुपये घ्यायचे, सॉरी 2 लाख रुपये घ्यायचे. 2 लाखावरती किती टक्के पाहिजे आपल्याला? 1% 10% पाहिजे, 10% पाहिजे. 10% जर पाहिजे असेल काय, तर आपल्याला एक शून्य खाऊन टाकायचा. हा शून्य खाऊन टाकला, अमाऊंट तुमच्याकडे उरली 20,000 रुपये. किती उरली? 20,000 रुपये. आता ही 20,000 जी आहे ती किती महिन्यांसाठी आहे? 12 महिन्यांसाठी आहे. किती महिन्यांसाठी? ही 12 महिन्यासाठी आपल्याला 3 महिन्यासाठी काढायची असते. तर सिंपल आहे, हे 20,000 घ्यायचे, त्याला इंटू 3/12 करायचं. 3 1 3, 3 चौक 12, 3 1 3, 3 4 12 आणि 4 1 4, 4 5 20. तर अशा प्रकारे हा आपला इंटरेस्ट रेट आला 5,000 रुपये. आता सर, मग तुम्ही सगळे सोपे सोपे अमाऊंट आहेत त्या सांगतात आम्हाला, तर असं कसं करणार आपण? समजा 5%चा इंटरेस्ट काढून दाखवा. 10% ठीक आहे, काढता येतात आम्हाला, तर 5% काढून दाखवा. तर 2 लाख रुपये अमाऊंट आहे. ठीक आहे. 2 लाख रुपये अमाऊंट वरती मला जर 5% काढायची असेल तर मी काय करणार? एक शून्य खाणार, म्हणजे किती उरले? 20,000 रुपये. हे 10% आहे. किती टक्के आहे? 10% आहे. मला 5% पाहिजे, याच्या निम्मे करणार मी. 10चे निम्मे 5 आहे, तसे 20च्या निम्मे 10,000 रुपये येणार, म्हणजे 10,000 रुपये इंटरेस्ट येणार त्याचा. सर, मग आम्हाला समजा 2 किंवा 3% काढायची असेल तर साधी सरळ गोष्ट आहे. आता ही 2 लाख दिलेली अमाऊंट असते ना, तर ही असते 100%. किती असते? 100%. आपण एक शून्य खाल्ला की इकडे एक शून्य खाल्ला की इथे येतात 20,000 रुपये. हे 10%साठी. किती टक्क्यासाठी? 10%साठी. त्याच्यापर्यंत आपण एक शून्य खाल्ला की इथे उरतो 1% आणि याची उरते अमाऊंट 2,000 रुपये. बरोबर ना. आता मला किती टक्के काढायचे? 2% काढायचे. मग 2,000 इंटू 2 इज इक्वल टू 4,000 अमाऊंट येणार. ठीक आहे. किती अमाऊंट येणार? 4,000. अशा प्रकारे हे असे पर्सेंटेज काढून घ्यायचे आहेत. मंथली पाहिजे असेल तुम्हाला तर मंथली काढू शकता, इयरली पाहिजे तर इयरली काढू शकता. मंथली जर काढायचे असेल तर तुम्हाला जेवढे काही मंथ आहेत ते नॉमिनेटरला घ्यावे लागेल आणि जे आपले वर्षाला 12 महिने असतात ते डिनॉमिनेटरला घ्यावे लागेल, म्हणजे छेदस्थानी घ्यावे लागेल. तुम्हाला एका महिन्याची, 2 महिन्याची, 4 महिन्याची, 6 महिन्याची जे काही इंटरेस्ट काढायचं असेल ते तुम्ही काढू शकता. थँक्यू.